सियावर रामचंद्र की जय, पवनसुत हनुमान की जय. जय श्रीराम. हनुमान जन्मोत्सव हा अतिशय परमपवित्र असा दिवस आहे आणि ह्या दिवशी म्हणजेच आज हनुमान जन्मोत्सव आहे. तर आजच्या दिवशी तुम्ही बजरंगबली हनुमानजींची छान अशी पूजा अर्चा केलीच असेल. त्याचबरोबर हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी कोणकोणते उपाय करावे, लक्ष्मी प्राप्तीचा उपाय, त्याचबरोबर बजरंगबलींची आपल्यावर अखंड कृपा राहावी आणि हनुमानजींच्या कृपेने जे काही तुमच्या जीवनातील संकट दुःख दूर व्हावेत त्यासाठी हनुमानजींचे कोणते उपाय करावे आणि कोणत्या सेवा कराव्यात हा अतिशय सविस्तर माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेच. त्याचबरोबर नोकरीच्या काही समस्या असतील किंवा तुमच्या जीवनातील कुठलीही समस्या असेल तर त्याच्या प्रत्येक समस्येसाठीचा उपाय आपल्या चॅनलवर दिलेला आहे. छान सविस्तर माहितीचा व्हिडिओ आहे, तो एकदा जरूर पहा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण की हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी म्हणजेच आज संध्याकाळी आपण हनुमानजींना आपली जी काही संकटं आहेत ती दूर व्हावी त्यासाठी कोणता उपाय करावा. अगदी मोठ्यातलं मोठं संकटसुद्धा ह्या उपायाने दूर होईल. म्हणूनच हनुमानजींच्या मंदिरात असा एक दिवा जरूर लावा आणि त्या दिव्यात आपल्याला काय टाकायचं आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती करून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ जरूर पहा आणि पूर्ण पहा. कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. प्रत्येकाच्या जीवनात कुठल्या ना कुठल्या पद्धतीचं संकट असतं. काहींच्या जीवनात लहान असेल तर काहींच्या जीवनात अतिशय मोठं भयानक संकट असेल. तर अगदी मोठ्यातलं मोठं संकट किंवा कोणतीही तुमची समस्या असेल आणि ती समस्या दूर होण्यासाठी तुम्ही आजचा हा उपाय करायला मात्र विसरू नका. खूप जास्त फलदायी आणि तात्काळ फल देणारा असा हा उपाय असणार आहे. प्रत्येक उपाय पूर्ण श्रद्धेने भक्तीने केला नक्कीच त्याचे रिझल्ट आपल्याला लवकर मिळत असतात. म्हणूनच की हनुमान जन्मोत्सव आहे आणि आज आपल्याला बजरंगबली हनुमानदादांच्या मंदिरात जाऊन किंवा तुम्ही घरीसुद्धा हा उपाय करू शकतात. जर तुमच्या देव्हाऱ्यात हनुमानजींचा फोटो असेल किंवा रामदरबाराचा फोटो असेल किंवा हनुमानजींची मूर्ती असेल तरीसुद्धा तुम्ही देव्हाऱ्यात हा उपाय करू शकतात. किंवा जर मंदिरात जाऊन तुम्हाला शक्य होत असेल तर अतिउत्तम, मंदिरात जाऊन सुद्धा तुम्ही करू शकतात. तर आता हा उपाय घरातल्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक व्यक्ती हा उपाय करू शकतो. तर जीवनातील संकट दुःख किंवा कोणतीही अगदी कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर अगदी तात्काळ त्याचं निवारण नक्कीच होईल. तर तो उपाय काय असणार आहे? सर्वात अगोदर हनुमानजींच्या मंदिरात जाऊन किंवा तुम्ही घरी करत असतील तरीसुद्धा चारमुखी दिवा बनवायचा आहे. तर चारमुखी दिवा बनवताना तो आपल्याला कणकेचाच बनवायचा आहे. कणकेचा चारमुखी दिवा बनवायचा. त्या दिव्यामध्ये जी तुम्ही वात लावणार आहात तर त्या अगदी डबल असायला हव्यात. सिंगल वात आपण लावायची नसते, डबल वात करायची आणि ती वातसुद्धा त्यालासुद्धा आपण सिंदूर लावायला हवा. नुसताच दिवा कधी प्रज्वलित करायचा नसतो, दिव्याची पूजा करणं महत्त्वाचं असतं. चारमुखी कणकेचा दिवा बनवायचा. त्यात जी वात असेल त्याला शेंदूर लावायचा आहे किंवा त्याला तुम्ही सिंदूर म्हणत असतील किंवा नारंगी रंगाचा जो सिंदूर असतो त्याला शेंदूरसुद्धा म्हटलं जातं ते लावायचं. आणि त्यानंतर त्या दिव्यामध्ये तेल असेल तर ते तेल तुम्ही मोहरीचं तेल घ्या किंवा तिळाचं तेल घेतलं तरीसुद्धा चालू शकतं. त्यात काळे तीळ टाकायचे आहेत. चिमूटभर काळे तीळ टाकायचे, काळे उडीद टाकायचे आणि थोडा गूळ टाकायचा आहे. चारमुखी दिवा बनवायचा कणकेचा. ते वात आपल्याला शेंदूर लावायचा किंवा त्यात तुम्ही तिळाचं किंवा मोहरीचं तेल टाकायचं आहे. त्याच्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे, काळे उडीद टाकायचे आणि त्यात थोडा गूळ टाकायचा आहे. अशा पद्धतीने हा दिवा बनवायचा. तर हनुमानजींच्या मंदिरात जाऊनही तुम्ही हा दिवा तिथे प्रज्वलित करू शकतात. तर हा दिवा अतिशय दिव्य आणि तेवढाच चमत्कारिक असा हा दिवा असणार आहे. कोणतंही संकट असेल हनुमानजींच्या कृपेने नक्कीच लवकरात लवकर ते दूर होतं. अशा पद्धतीचा दिवा बनवायचा. त्यानंतर हनुमानजींना 7 लवंग अर्पण करायच्या आहेत. लवंग ह्या फुलं असलेल्या लवंग असायला हव्यात. 7 लवंग अर्पण करायच्या. त्या लवंग जे नागवेलीचं पान असतं किंवा ज्याला आपण विडा बनवतो ते विड्याचं पान असतं त्या पानावर ठेवून त्या सर्वांवर सिंदूर लावायचा आहे. पानावर 7 लवंग ठेवायच्या, त्याच्यावर सिंदूर लावायचा आणि तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल किंवा जी संकटं आहेत, ज्या समस्या आहेत, जे दुःख आहे
ते बोलायचं आणि ती समस्या संकट दूर करण्यासाठी हनुमानजींना मनापासून प्रार्थना करायची आहे. अशा पद्धतीने हा दीप तयार करायचा आणि त्याच्यात ज्या वस्तू सांगितल्या आहेत त्या टाकायच्या आणि जे नागवेलीचं पान असतं त्याच्यावर 7 लवंग ठेवून त्यांच्यावर सिंदूर अर्पण करायचा. आपल्या मनातील इच्छा किंवा संकट दुःख दूर व्हावेत त्यासाठी प्रार्थना करायची आणि त्यानंतर ओम हम हनुमते नमः ह्या मंत्राचं 108 वेळा याचा जप करायचा आहे. म्हणजेच एक माळ जप करायची आणि त्यानंतर 7 वेळा हनुमान चालीसा बोलायची आहे. कमीत कमी 7 वेळा बोला आणि जास्तीत जास्त तुम्ही 11, 21, 51 वेळासुद्धा हनुमान चालीसा बोलू शकतात. त्यानंतर की हा उपाय करण्याच्या अगोदर आणि हा उपाय म्हणजे हे सर्व काही दिवा वगैरे बनवून झाला नंतर ते सर्व काही जे सांगितलं ते झाल्यानंतर हनुमान चालीसा बोलायची आणि हनुमान चालीसा झाल्यानंतर श्रीराम जय राम जय जय राम किंवा सीताराम हनुमान किंवा श्रीराम राम 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 ह्या पद्धतीने कमीत कमी एक माळ तरी जप करायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही श्रीरामस्तुतीसुद्धा बोलू शकतात. सुरुवातीला आणि नंतर प्रभू श्रीरामांचं नाव घ्यायचं, त्यांचा स्तोत्र बोला किंवा नामजप करा आणि त्यानंतर हा उपाय करायचा. उपाय केल्यानंतर सुद्धा प्रभू श्रीरामांचं नामजप करायचं आहे. तर अशा पद्धतीने जर तुम्ही केलं तर हा उपाय खूप जास्त चमत्कारिक आणि अत्यंत लवकरात लवकर फळ देणारा असा हा उपाय आहे. कोणत्याही प्रकारचं अगदी मोठ्यातलं मोठं संकट असेल ते सुद्धा दूर होणार म्हणजे होणारच. त्यानंतर की हा उपाय जर तुम्ही घरीच केला असेल तर संध्याकाळी म्हणजे सूर्यास्तानंतर संध्याकाळी किंवा रात्रीसुद्धा पिंपळाच्या झाडाजवळ जी काही सामग्री आहे किंवा जे दिवा लावले किंवा जे काही आहे ते सर्व काही तुम्ही पिंपळाच्या झाडाजवळ ठेवून यायचं आहे. तिथे तुमच्या मनातली इच्छा बोलायची आहे. त्याचबरोबर जेव्हा तुम्ही पिंपळाच्या झाडाजवळ हे ठेवतील मनातली इच्छा बोलून ते सर्व काही तिथे अर्पण करा. त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला जो मंत्र आवडत असेल मग तो नारायणांचा असेल किंवा श्रीराम किंवा हनुमानजींचाही मंत्र जप केला तिथे तरीसुद्धा चालू शकतं. कोणत्याही मंत्राचं त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही अगदी थोडा वेळ जप केला तरी चालेल. ते मोजण्याची आवश्यकता नाही. अगदी 2-5 मिनटं मंत्र जप करायचा आहे आणि तुमच्या मनातील इच्छा सांगून तुम्ही नमस्कार करून घरी यायचं आहे. अशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे. जर हा उपाय तुम्ही मंदिरात करणार असतील तर ती जी काही सामग्री असेल, दिवा असेल किंवा जी पानावर तुम्ही लवंग अर्पण केलेले आहेत त्या सर्व काही जसलं तसं तिथे हनुमानजींच्या मंदिरात तिथेच ते अर्पण केलेलं आहे आणि ते तिथेच राहू द्यायचं आहे. फक्त त्या ठिकाणी हनुमान चालीसा बोलायची, नामजप करायचा आणि हनुमानजींना मनापासून प्रार्थना करून तुम्ही घरी येऊ शकतात. तर हा जो उपाय सांगितला तर हा संकट दुःख दूर होण्यासाठीचा अतिशय प्रभावी असा उपाय आहे. त्याचबरोबर हनुमान जन्मोत्सव असल्यामुळे त्या दिवशी तुम्ही तुमच्या इच्छेनुसार हनुमानजींच्या मंदिरात रुईची पानं असतात तर ती रुईची पानं तुम्हाला जेवढी मिळतील तेवढी अगदी 3, 5, 11 असली तरी चालू शकतं. तर त्या पानांवर जो नारंगी रंगाचा सिंदूर असतो त्याच्याने राम नाव लिहायचं आहे. श्रीराम किंवा राम असं नाव लिहायचं आणि त्याची माळ बनवायची आहे. लाल धाग्यामध्ये ती माळ तयार करायची आणि ती हनुमानजींच्या मंदिरात जाऊन तिथे अर्पण करा किंवा घरी हनुमानजींची मूर्ती असेल, फोटो असेल तिथे सुद्धा तुम्ही अर्पण करू शकतात. हा खूप जास्त प्रभावी उपाय आहे. मंदिरात केलं तर अतिउत्तम. अशा पद्धतीने ती रुईच्या पानांची माळ हनुमानजींना अर्पण करा. त्या ठिकाणी तुम्ही जे बुंदीचे लाडू असतात त्याचबरोबर ते अर्पण करा. फळं असतील केळी, डाळिंब हे अर्पण करू शकतात किंवा तुम्हाला सहज शक्य होत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही हनुमानजींच्या मंदिरात जे अखंड नारळ असतं श्रीफळ तर एक नारळ घ्यायचा. हा सुद्धा खूप जास्त प्रभावी उपाय आहे नारळाचा. कोणतंही संकट दुःख असेल ते दूर होण्यासाठी सुद्धा तुम्ही नारळाचा उपाय करू शकतात. त्याचबरोबर जर तुम्हाला कोणती तुमची मनोकामना तुमची इच्छापूर्तीसाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता जो मी आता सांगणार आहे. तर त्यासाठी एक नारळ घ्यायचं, पाणी असलेलं नारळ घ्यायचं, त्याच्यावर
कलावा किंवा जो लाल रंगाचा धागा असतो रक्षासूत्र ते गुंडाळायचं आणि ते रक्षासूत्र ज्या वेळेला तुम्ही नारळाच्या सभोवती ते बांधतील तर ते 11 वेळा ते बांधायचं आहे आणि त्याच्यावर ते बांधत असताना श्रीराम राम राम असा नामजप करायचा आहे आणि ते 11 वेळा ते बांधायचं आहे म्हणजे ते गुंडाळायचं आहे आणि त्याच्यावर 11, 21, 51, 101 जसं तुमची इच्छा असेल त्या पद्धतीने दक्षिणा त्या नारळावर ठेवायची, सिंदूर अर्पण करायचा आणि तुमच्या मनातील इच्छा बोलायची आणि ते नारळ हनुमानजींना अर्पण करायचं आहे. मनातील इच्छा असेल किंवा ज्या कामासाठी तुम्ही हा उपाय करताय ते बोलायचं आणि ते काम पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आणि ते नारळ हनुमानजींच्या मंदिरात जाऊनच अर्पण करा जर नारळाचा उपाय करणार असतील तर. अशा पद्धतीने हनुमानजींच्या मंदिरात अशा पद्धतीने नारळ जर तुम्ही अर्पण केलं तर त्या ठिकाणी तुमची इच्छा असेल किंवा कोणतीही इच्छा असेल मनातील हनुमानजींच्या कृपेने ती नक्कीच पूर्ण होते. नोकरीच्या समस्या असतील त्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकतात किंवा लक्ष्मी प्राप्तीसाठी जर तुम्हाला हा उपाय करायचा असेल तर नारळाच्या उपायासोबत तुळशीची माळ बनवायची आहे. तुळशीपत्र असतं त्याची माळ बनवायची, त्याच्यावर तुळशीपत्रावर सुद्धा राम नाव लिहायचं आणि ती राम नाव लिहिलेली तुळशीच्या पानांची माळ हनुमानजींच्या मंदिरात अर्पण करा. तुळशीची पानं ही 7, 11, 21 या पद्धतीने तुम्ही घेऊ शकतात किंवा जेवढे असतील तेवढेच असले तरी हरकत नाही आणि ती पानावर राम नाव लिहिलेली तुळशीच्या पानांची माळ हनुमानजींना अर्पण करा. त्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता स्थिर राहते, लक्ष्मी प्राप्तीच्या संधी उपलब्ध होतात. त्याचबरोबर तुम्ही घरी येऊन श्रीसूक्तचा पाठ रात्री 12 वाजता हनुमानजींच्या समोर बोलू शकतात. घरात जर हनुमानजींचा फोटो असेल, मूर्ती असेल, तिथे सुद्धा तुम्ही तुळशीपत्र अर्पण करा आणि श्रीसूक्तचा पाठ जरूर करा. श्रीसूक्त तुम्हाला जमतील तेवढ्या वेळा पठण करू शकतात. अशा पद्धतीने लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकतात. आणि जो दिवा सांगितलेला आहे तर अशा पद्धतीचा दिवा लावायला मात्र विसरू नका. माहिती आवडली असेल तर कमेंटमध्ये जय श्रीराम जरूर लिहा. जय श्रीराम.